चला इकडे लक्ष द्या, हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे, बरोबर आहे. काय आहे, 2x/3y प्लस 9x/8y ब्रॅकेट क्यूब. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे, a प्लस बी ब्रॅकेट क्यूब. आपला फॉर्म्युला काय तयार होतो, a क्यूब प्लस 3a² प्लस 3ab² प्लस b क्यूब. इकडे लक्ष द्या बाळांनो, हा पूर्ण a आणि हा पूर्ण b. आता वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळं, आता तुम्ही xy पण वापरू शकता, pq पण वापरू शकता, tr पण काही पण वापरू शकता. आलं लक्षात. आपण इथं वापरलंय a आणि इथं b. फॉर्म्युला त्याच हिशोबाने घेतलेला आहे. चला a क्यूब बोला, 2x/3y चा क्यूब प्लस 3, फॉर्म्युला बघा 3 a² म्हणजे रे 2/3 म्हणजे x/y 2x/3y त्याचा स्क्वेअर. b काय आहे, 9x/8y बरोबर प्लस 3 a काय आहे 2x/3y, b काय आहे बरोबर 9x/8y चा स्क्वेअर, बरोबर आहे. प्लस काय रे, व्हेरी गुड, 9x/8y चा क्यूब. कळालं इथपर्यंत? ओके बोला, 2 चा क्यूब 8 x क्यूब खाली 27y क्यूब प्लस, नीट लक्ष द्या इथं 3, नीट लक्ष द्या समजून घ्या, 4x² 2 चा स्क्वेअर नाही 3 चा स्क्वेअर, x चा स्क्वेअर y चा स्क्वेअर इंटू 9x/8y. नीट लक्ष द्या पुन्हा एकदा, 3 इंटू 2x/3y इकडे काय रे 9 चा स्क्वेअर बरोबर, व्हेरी गुड खुशाल, 81² अपॉन 64y² बरोबर. पुढे 9 चा क्यूब 729 काय x क्यूब, 8512 काय y क्यूब, बरोबर आहे. नक्की इकडे लक्ष द्या. आता हे जसं तसं राहील, इकडे लक्ष द्या, 9 गेला 9 गेला, ओके. 4 1 जा 4, 4 2 जा 8. आता हा 2 3 काय कट होण्यासारखं नाही, पुन्हा लक्ष द्या, 3 गेला 3 गेला, कळलं. 2 1 जा 2, 2 3 जा 6, 2 2 जा 4, बरोबर आहे. नक्की याच्यात हा काय कट होत नाही, बाकीचं सर. मग काय आलं 8x³ / 27y³ प्लस इथं काय आलं 3/2 बरोबर आहे, x × x², दिस इज x³ y² × y³ कळालं. पुढे प्लस इथं कट झालं, इथं 81 इथं 32, नीट लक्ष द्या, x² × x x³ पुढे बरोबर y³ y × y³ प्लस 729 x³ अपॉन 512 y³. आता नीट लक्ष जर दिलं तर तुम्हाला लक्षात आलं असेल, याची याची काय होईल रे, या टर्मची ऍडिशन होईल. ओके, या टर्मची काय करायची, तुम्हाला ऍडिशन करायची, समजलं. हे बघा गोष्ट अशी आहे की एक्झाम्पल जरी मोठं दिसत असलं, फक्त आपण जर स्टेप वाईज गेलो, स्टेप वाईज करत गेलो, स्टेप वाईज होत गेलं, तर आपण त्या एक्झाम्पलच्या फाइंड आउट पर्यंत म्हणजे त्या सोल्युशन पर्यंत आपण जाऊ शकतो. समजलं नक्की? ओके, लिहून घ्या.